इथे सकाळ झालेली आहे। मी पहिले उठून झाडांना पाणी टाकून राहिली आहे, कारण की नंतर मग खूप ऊन येते आणि उन्हामध्ये पाणी टाकणं चांगलं नसते झाडांसाठी। म्हणून मी पहिले पाणी टाकून देते आणि नंतर आपण बरुले कसे बनवायचे ते बघणार आहोत। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे। आज आपण अलीगड स्पेशल बरुले कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर बघूया कसे बनवायचे। त्याच्यासाठी मी इथे बेबी पोटॅटो घेतलेले आहे, म्हणजे आपल्या देशी भाषेमध्ये याला छोटे आलू म्हणतात। हे बटाटे आपण छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आता आपण सगळे बटाटे आहे ते सगळे धुतलेले आहे। आता मी या छोट्या गंजामध्ये काढून ठेवते आपल्या। छान 2-3 पाण्याने धुतले होते। ठेवले आता याला छान 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे। आपल्याला आता बरुले बनवण्यासाठी हिरवी चटणी लागणार आहे। त्यासाठी मी पुदिन्याचे पाने घेतले, थोडे कोथिंबीर घेतली आहे, मिरची, अद्रक लसूण घेतला आहे आणि थोडंसं आंबटपणासाठी इथे चिंच घेतली आहे। जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही निंबू सुद्धा घेऊ शकता। तर याची आता मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेऊ। इथे आपण आता आहे फूड कलर आहे हा, तो टाकायचा आहे, त्याने कलर छान येतो। फूड कलर टाकता आहे थोडासा। आणि हे आपण जी चटणी केली आहे ती टाकायची आहे, हिरवी चटणी। याने पण छान स्वाद येतो। ते पण या बटाट्याच्या अंदाजानुसारच घ्यायचं आहे। चटणीमध्ये आपल्या मिरची आहे आणि तिखट आहे ती, पण तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर थोडंसं लाल मिरची पण वापरू शकता। मी थोडीशी लाल मिरची घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे। आता आपले फक्त हे बटाटे कोट होईल एवढंच पाणी घ्यायचं आहे। असं थोडं थोडं टाकायचं पाणी चमच्याने, कोट करून घ्यायचं याला।
असं छान कोट करून घ्यायचं आहे. वाव, मस्त लटपट झालेले आहे. त्याच्यामध्ये परत आपण थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. म्हणून पहिल्यांदा पाणी जास्त टाकायचं नाही, कारण की थोडासा अंदाज घेतच टाकायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. अलीकडमध्ये खूप फेमस आहे. अजून थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे. वाव, छान तयार झालं आहे आपलं हे. मी जवळून दाखवते तुम्हाला. आपण छान असं छान लपेटून घेतलेलं आहे. असं एकत्र करून घ्यायचं छान, कॉर्नफ्लोअर आणि बेसन मिक्स करून. चला आता आपण समोरची प्रोसिजर करू. इथे मी आता कढई ठेवली आहे, तेल गरम झालेलं आहे. आता आपण बोरुले तळायला घेणार आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक एक सोडणार आहे बोरुले. आणि मी चमच्याने टाकत आहे, तुम्ही हाताने पण टाकू शकता. असे एकदम टाकून द्यायचे, जास्त पण नाही टाकायचे आहे आपल्याला. तर मी एवढे टाकून घेतलेले आहे. आता याला पहिले 2 मिनिटं परतायचं नाही आहे, हलवायचं नाही आहे. याला थोडं थोडं वरचं याचं वरचं हे सुकतपर्यंत पहिले थोडंसं तेल असं करून घ्यायचं आहे. त्याच्यावर तेल टाकून द्यायचं. नंतर मग हळूच पलटवायचं, कारण की मग ते आपल्या चमच्याला वगैरे लागते सारण त्याचं. आता असं पलटवायचं. याला जास्त नाही तळायचं आहे, 2 मिनिटच तळायचं. नंतर याचं समोरची प्रोसिजर मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे ते. आता हे आपण काढून घेऊ. याला हाफ फ्राय म्हणतात. तुम्ही हे जे बटाटे आहे याचे साल तुम्ही काढू पण शकता. छोटे म्हणून मी काढले नाही, खूप जण काढत पण नाही. कारण छोटे बटाटे त्याचे साल काढायला कंटाळा येतो, म्हणून असेच आपण सालासकटच ते केले होते आपण. तुम्हाला जर काढायचं असेल साला तर तुम्ही काढू शकता. हा माझा दुसरा बॅच आहे. आता बघा, असं हाफ फ्राय करून घ्यायचा पहिले, नंतर याला काढून घ्यायचं. तर मी तुम्हाला समोरची प्रोसिजर सांगणार आहे. आपले जे बोरुले आहे आणि हे मी घेतलं आहे पावभाजी मॅशर, यानी हा
बरूला असं थोडंसं प्रेस करायचं आहे, हलकासा असं प्रेस करायचं आहे, जास्त नाही करायचं, बस थोडंसंच प्रेस करायचं आहे. आणि नंतर आपण पुन्हा तळणार आहे त्याला. हे अशा तऱ्हेने पुन्हा प्रेस करून घ्यायचे आहे. मी पूर्ण प्रेस करून घेते आणि नंतर परत दाखवते. आपण आता हे सगळे असे करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. आता याला आपण पुन्हा एकदा फ्राय करायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. मग असे आपण हाफ डन केले होते. आता पुन्हा तळून घ्यायचे आहे ते लो मिडियम फ्लेमवर, म्हणजे ते छान क्रिस्पी होतात. आणि हे अलीकडमध्ये जेव्हा थंडी राहते तेव्हा हे जास्त खातात तिकडले लोक. आणि तिकडे याला हिंदीमध्ये ठंड के सौदे पण म्हणतात. असे याला छान तळून घ्यायचे आहे. आणि तिकडे हे मग मुळ्याचा किस, कांदा याच्यासोबत सर्व करतात. हिरवी चटणी, टोमॅटो हे आपले झालेले आहे. असे मी सगळे तळून घेणार आहे आता. मी जे हाताने केले ते तुम्ही करू नका, कारण की खूप नवीन जे गृहिणी आहेत त्यांना सवय नसते. असं एकदम तेलात हात टाकायचं नाही. मी हलकसंच मला सवय आहे. आता पहिला आपला बॅच डन झाला. आता दुसरा डन करूया आपण. खायला खूपच टेस्टी वाटतात हे. बघा छान क्रिस्पी आवाज येत आहे ना. झाले आपले हे. तर ही आपली अशी तयार झालेली आहे अलीगड स्पेशल बरुले रेसिपी. क्रिस्पी, टेस्टी आणि हेल्दी. तुम्ही घरच्या घरी अलीगड स्पेशल बरुलेची टेस्ट घेऊ शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, कारण की मी तुमच्याकरता असेच नवीन नवीन प्रांतातले पदार्थ घेऊन येत जाईन. धन्यवाद.